नाही करेक्ट आहे सर, मी फोटो मेल करते तुम्हाला, पण मला असं वाटतं तुम्ही प्रत्यक्ष येऊन ही जागा बघा. पण त्याशिवाय कळणार नाही या जागेचा फील, ॲटमॉस्फिअर. इथल्या वॉलवर इतके इंटरेस्टिंग लाईन्स लिहिल्या आहेत, ते तुम्ही आल्याशिवाय नाही करणार तुम्हाला. उत्तम लोकेशन आहे सर, सी फेसिंग, स्पेशियस, उत्तम डेकोरेशन. रेटच्या बाबतीत माहिती आहे ना सर, हिशोबाच्या बाबतीत मी किती पक्की येते. बोलूया, इन डिटेल बोलू आपण. तुम्ही येऊन बघा ना जागा, मग काय तो डिसिजन घ्या. आय गॅरंटी यू ही जागा तुम्हाला 100% आवडेल. लवकरात लवकर या खयाली पुलावच्या इशूचा मला काही तो सोक्ष लावायचा. कोणी काही म्हणू, तुझ्या हाताला खूप भारी चव आहे. ना रे दीदी, तुला जर माझ्या हाताला चव आहे असं वाटतं ना, तर तू माझ्या मम्माच्या हातचं खायला हवं होतंस. माय गॉड, शी वॉज अमेझिंग. शी हॅड दॅट मॅजिकल हँड्स, यु नो. मॅजिक होतं, रिअल मॅजिक. तिने बनवलेलं जेवण तू कशाने खा, म्हणजे चमच्याने खा, काट्याने खा, स्वतःच्या हाताने खा. इट वॉज डिलिशियस. पण तेच जेवण ती जेव्हा स्वतःच्या हाताने भरवायची ना, वेगळीच टेस्ट असायची. याला म्हणतात हाताला चव असणं. उगाच नाही बाबा तुझ्या मम्मीच्या प्रेमात पडला. इट्स ओके, ऍक्च्युली यू आर राईट. यू नो, आय कॅन फील दॅट, आय कॅन इमॅजिन दॅट. मम्माने ना कधीतरी डॅडाला स्वतःच्या हाताने भरवलं असं, आणि तेव्हाच ते असं लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना, तसं लव्ह ॲट फर्स्ट घास असंच काहीसं झालं असणार. मॅजिकल असणार काहीतरी, प्युअर मॅजिक. लॉजिक नाही, मॅजिक. वाव, दॅट वॉज अमेझिंग दीदी. काय थॉट आहे? लॉजिक नाही, मॅजिक आहे. नाईस. बाई याचा रायटर नाही, या लाईनचा रायटर ही दीदी नाहीये, एक वेगळा भैया आहे. कोण तो? गौरव? नाही, साहिल. पप्या, आनंदी, चला आतमध्ये मला बोलायचंय. या पंढर लोकांबद्दल आपल्याला जरा सांगू दे ना. याला आता काही सांगायची गरज नाहीये, चला मला बोलायचंय. 1 मिनिट, तू सावीला सॉरी म्हणालीस? आता ते महत्वाचं नाहीये. नाही, कसं? तेच महत्वाचं आहे. हे बघ, तू चल आधी माझ्या बरोबर. मी म्हणेन सॉरी, पण नंतर म्हणेन. तू चल. हे बघ मुक्ता, तुला एक काम सांगितलं होतं मी, ते तू काम केलं नाहीस, आणि तू आता मला तुझ्या बरोबर यायला म्हणतेस. तू आधी तिला सॉरी म्हण, त्याच्याशिवाय मी इथून हलणार नाहीये. मग मला जबरदस्ती करावी लागेल. होली मौली, धमकी? दीदी मी नसतं ऐकून घेतलं. तू मध्ये पडू नको. दीदी के गुस्से को देखकर कुछ लाइन याद आ रही है. वाह इरशाद, सुनेंगे? तो अर्थ है, मेरे हाथ में खाकर पोहा, मेरे हाथ का खाकर पोहा, साला अभी भी गर्म है लोहा. वाह 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 दादा, क्या बात है. वाह 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 वाह. मानगुट धरून नेऊ का आता? ओके, आलोच मी. मी येऊ का? You guys continue. I was just kidding. अरे बाय द वे, ऐका ना, ती बाथरूम मधली जागा हवी आहे का तुम्हाला? जाऊ शकता तुम्ही तिकडे. नाही, हे छान आहे. चलताय? गरम है लोहा. मैं खाता हूँ पोहा. हो येत आहे. जा बस, बसा, जा बसा. मी नाही बसणार. मुक्ता, तुझा हट्टीपणा वाढत चाललाय आता. तुला कोणी बोलत नाही याचा अर्थ असा नाही तुझ्या मनात येईल तसे तू वागशील. पण मला काय बोलायचंय ते आधी ऐकून तर घे ना. मी काय ऐकू तुझं? सायरस जे बोलत होता ते ऐकायचं होतं मला. हा, म्हणजे आता तो जे बोलतो ते महत्वाचं आहे, मी जे बोलते ते महत्वाचं नाहीच आहे ना. तसं समज हवं तर. हा, अगं तो हे सगळं आपल्या हॉटेलसाठी करतोय, प्रेमाने करतोय. सकाळी नाश्ता बनवताना उर्मिला आणि लक्ष्मणचा विचार केला तर तू तरी करतेस का कधी आमचा? तुमचा विचार करत नसते ना तर तुम्हाला इथं घेऊन आले नसते मी. अरे भाई, तुमचं काय चाललंय? 2 बायका भांडण आहे का? कधी बसून नुसतं कचकच कचकच भांडताय. अरे आत्ता भाई ते सावी आणि सायरसची भांडणं मिटली आहेत, त्यांच्या बरोबरच सुला झालाय भाई. तू ते फ्रेंड झाले तर तुम्ही आता द एंड करताय. काय चाललंय?
बस ना, मला बोलू दे ना. ऐक ना 2 मिनिटं बस. त्यांच्याबरोबर मैत्री महागात पडणार आहे आपल्याला. काहीही बोलू नकोस मुक्ता. ए बाई जरा शांतीत क्रांती होऊ दे ना, हसी मजाक वगैरे होऊ दे जरा. एक काम करतो भाई, जोक सांगतो तुम्हाला. एकदा ना एक हत्तीण मुंगिणीला म्हणते. हा जोक ऐकायचा टाइम नाहीये. करेक्ट, हेच बोलते ती. तुला माहितीये हा जोक? गप आणि ऐक माझं. मी सावीला सॉरी बोलायला तिच्या रूम मध्ये गेले होते, तेव्हा ती कुणाशी तरी फोनवर बोलत होती, ते मी चोरून ऐकलं. असं का केलंस? हे बघ, दुसऱ्यांचं बोलणं असं चोरून ऐकू नये हा मुक्ता. ती हॉटेल विकायला निघालीये. काय? मला 100% गॅरंटी. ती घरी गेली असणार, मग एका दिवसामध्ये सगळा हिशोब केला असणार आणि म्हणूनच परत आली तिकडे हॉटेल विकायला. तू हे सगळं कशावरून बोलतेस? अरे मी नाही, ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. म्हणजे उद्या ती लगेच जागा विकायला जाणार आहे का? असतील ना तिचे मित्रमैत्रिणी मुंबईत आणि आपल्या हॉटेलमध्ये येणार असतील जेवायला वगैरे. आणि बाई ती कस्टमर पण मस्त जोडते ना. काल एका दिवसात बाई 100 केक विकले. आणि एका दिवसात जागा पण विकून टाकणार बघा तुम्ही. नाही ग, इतके जुलमी ते वाटत नाहीत दोघं. फिल्मी आहेत पण जुलमी नाही. हो, मलाही हेच वाटतं. हे बघा ना, तुला माहितीये ना ती सावी पैशाची किती पक्की आहे, म्हणजे हिशोबाची. मग तिला असं वाटतं की पैसा लई महत्वाचा आहे की नाही. अगं मुक्ता ऐक. अगं तुला माहितीये का ती त्या माणसाला काय सांगत होती? ती फोनवर बोलताना म्हणली की मध्ये जागा लई चांगली आहे, तुम्ही येऊन पहा मग तुम्हाला कळन. मग रेट बद्दल बोलत होती. मग नंतर काय बोलली म्हणे, आजच्या आज नाही एका दिवसात म्हणे मला या जागेचा सोक्षमोक्ष लावायचंय. बाई ते भाऊ बहीण बाई ते गोव्यात राहिले तरी सुद्धा कसलं मस्त मराठी बोलतात. आपण भूमिपुत्र असून सुद्धा सोक्षमोक्ष वगैरे असे शब्द वापरत नाही. हा काय मुद्दा आहे का आता? तुझा मुद्दा काय? तुझं अर्धवट ऐकलं त्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का? ठीक आहे, समजा ठेवला आम्ही विश्वास, तर काय तुझ्या डोक्यात पुढे काय करणार आहोत आपण? त्याला हाकलून देणार आहोत का त्या दोघांना? नाही ना, तसं नाही करू शकत आपण. मग काय करायचंय? तुम्हाला आता कळत नाहीये, तुम्हाला खोटं वाटतंय, पण तो माणूस आजच येणार आहे आणि तो इकडे आला ना बाहेर आणि त्यांची बोलणी सुरू झाली की मग तुम्हाला कळेल. बाई ती बोलते ते खरं झालं तर राहू दे ना, आम्ही करतो ना. हा तुम्हाला दिलंय ते एक काम करा. तुम्ही तुमच्या प्लेट मधल्या पोह्यांवर कॉन्सन्ट्रेट करा आणि मी कढईतल्या पोह्यांवर कॉन्सन्ट्रेट करतो. ओके? पोहे आवडले नाहीयेत का तुम्हाला? नाही, छान झालेत, एकदम भारी. नाही, हा छान आहेत. पण तुम्ही थांबा ना, आम्ही काम करतो. इथे असं उभं राहून राहून बोर व्हायला होतं. बोर होता है. जिस रूम में साइरस है उस रूम में चोर हो सकता है लेकिन बोर नहीं हो सकता. ओके, लेट्स हैव सम फन. आपण एक काम करूया. नाही, तुम्ही खाते निवांत. आपण ना तुमचा इंटरव्ह्यू घेऊया. म्हणजे सपोज उद्या तुम्ही एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलात शेफ म्हणून, तर कसं वाटतं? कूल. ओके, लेट मी थिंक. लक्ष्मण, सपोज उद्या मी तुला जर 10 लाख रुपये दिले तर तू उर्मिलाला सोडशील? उर्मिला लाखात एक आहे. हा पण 10 लाखात एक नाहीये. नाही नाही म्हणजे हो हो, म्हणजे तुम्ही 10 काय 20 लाख रुपये दिलेत ना तरी पण मी उर्मिलाला सोडणार नाही. हा ट्रू लव मेरे तो प्यार के पंछीज. नाइस. उर्मिला, जर मी तुला 10 लाख रुपये दिले तर तू सोडशील लक्ष्मणला? हो. काय काय बाई आहे? अरे मी तुझ्यासाठी 10 लाखाला लाट मारली आणि तू मला वाटलं नव्हतं तू असं वागशील म्हणून. अहो तुम्हाला कळलं नाही का? म्हणजे तुम्ही मला सोडणार नाहीयेत ना. म्हणजे मी तुम्हाला सोडणार पण तुम्ही मला सोडणार नाही ना. मग मी ते 10 लाख रुपये घेईन आणि आपण नवीन घरात राहायला जाऊ ना. वाह, क्या बात है. हुशार आहे ती. वा दीदी, तू तर इंटरव्ह्यू घेणारच प्रँक केलंस. वा वा. ओके, दुसरा प्रश्न. दिल थांब कर बैठिए. मला सांगा, जर मी तुम्हाला 10 लाख रुपये दिले तर तुम्ही हे हॉटेल सोडून एखाद्या दुसऱ्या चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये कामाला जाल? काय चाललंय? काय नाही, आम्ही असंच इथे पोहे. काय आम्ही काय
हॉटेल सोडून जाणार आहे? नाही मुक्ताताई, आम्ही ते गमतीने मजे ते इंटरव्ह्यू प्रश्न उत्तर खेळत होतो. हा काय इंटरव्ह्यू? टेक अ चिल पिल दीदी. सी ते जरा बोर होत होते म्हणून. अच्छा, आता बोर व्हायला लागलं तुम्हाला इकडे? नाही तसं नाहीये, म्हणजे आम्ही फक्त ते टाइमपास करत होतो. टाइमपास करायचा पगार भेटतो का इकडं? काम करा आणि तू बाहेर निघ इकडनं. अरे रिलॅक्स दीदी, मी सावीसाठी पोहे करतोय. तुम्ही मगाशी खाऊन टाकले ना सगळे. जे काय करायचं ते लवकर कर आणि तुम्ही कामाला लागा. त्यांना काम करू दे. आणि कामं नसतील ना तर कस्टमरकडे पण बघा जरा. तुम्ही निघायचं लवकर. नमस्कार साहेब. बोला काय घेणार? मग आमच्या हॉटेलमध्ये असं असतं की विश तुमची डिश आमची. तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगायचं, आम्ही तुम्हाला बनवून देणार. बसा ना. नाही बसत नाही मी इथे भेटायला आलोय. कोणाला? सावीला. सावी? कोण सावी? या हॉटेलची वन ऑफ द पार्टनर, इफ आय एम नॉट रॉंग. सावी पार्टनर? तुम्ही नवीन आहात का इथे? तुम्ही ओळखत नाही त्यांना? मी नवीन? हे बघा काहीतरी गोंधळ होतोय. म्हणजे त्यांचं नाव सावित्री गोवित्रीकर असं आहे आणि त्यांनीच मला इथे बोलवलंय भेटायला आणि जागा बघायला. तुम्हीच का ते? नाही ना, काय झालं असेल, तुमचं टायमिंग चुकलं असेल. नाहीत त्या घरात. कसं शक्य आहे? हे बघा मी आत्ताच त्यांना मेसेज केला होता. त्या मला म्हणायला आहेत की 2 मिनिटात येईन मी. असं म्हणल्या का? हो ठीक आहे, थांबा तुम्ही. मी बघते ते आत असतील, मग तयार होत असतील. हा ठीक. सॉरी म्हणायला आली असशील तर इट्स ओके, मला राग नाही आला. पण पुन्हा भांडण करायला आली असशील ना तर माझ्याकडे वेळ नाही. का? काय काम आहे का लई इम्पॉर्टंट? हो, एक व्यक्ती बाहेर मला भेटायला आले. अरे पण बाहेर तर कोण पण नाही. बाहेर नसतील तर दाराबाहेर असतील, दाराबाहेर नसतील तर गेट बाहेर असतील ना. त्यांचा मेसेज आलाय, ते वाट बघतायत माझी. तू का आलीस? आणि ते काम म्हणजे ते पाप्याने सांगितलं की तुझे कपडे इकडे ते तिकडच्या बाथरूम मध्ये ठेव. का? त्याला आंघोळीला जायचं. आंघोळीचा आणि माझ्या कपड्यांचा काय संबंध? म्हणजे त्याला ते पोरींची लाज वाटते ना, म्हणून ते तुझे कपडे आत असतील तर तू आंघोळीला नाही जाऊ शकत. ए हॅलो, हा त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. कोणीतरी वाट बघतोय माझं, मी त्यांना असं थांबायला नाही सांगू शकत. अरे असं काय करते? 2च मिनिटं लागणार आहेत फक्त ते तिकडनं नेऊन ठेवायला. एवढं काय? जशी हिशोबाची पक्की आहे ना तशी वेळेची पण पक्की आहे. हे बघ, ठीक आहे, सॉरी मी तुला बोलले, आता नाही बोलणार परत. आणि आपलं जे काय प्रॉब्लेम होता ते सगळं सॉल्व, आता सगळं ओके. हा सॉरी एकदम. जा ना प्लीज. बस जाते. मुक्ता कडी का लावलीस तू? मुक्ता, ओपन द डोअर. मुक्ता, खयाली पुलावच्या हिशोबाची फाईल. मुक्ता, दार उघड. मुक्ता, सॉरी सर, ते तुम्ही उद्या या. उद्या का? त्यांनीच सांगितलंय उद्या म्हणून. अरे कसं शक्य आहे? मला तिने स्वतःहून इथे बोलवलंय आणि तिने मला मेसेज सुद्धा केला की 2 मिनिटात येते. ती असं करणं शक्य नाही. तिच्यासाठी मी माझी कामं सोडून आलोय आणि तुम्ही म्हणताय की उद्या या. हा बराबर आहे, पण आता त्यांनी सांगितलंय उद्या, आता मी काय करणार आहे? हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तिला खूप अगोदरपासून ओळखतोय. ती असं नाही म्हणणार. तुम्ही खोटं बोलताय. आता मी कशावरून खोटं बोलते? मला का म्हणून खोटं बोलताय तुम्ही? अरे पण मी सांगतोय तुम्हाला, तिचा मेसेज आलाय मला. 2 मिनिटापूर्वी तिने मेसेज केला. ती म्हणाली पण ठीक आहे, आता मी काय करायचं? त्याने सांगितलं तुम्हाला? काय नाही, मी आहे ना, मी बघते. काय नाही. अरे दीदी, मी जाऊ, मी आहे. अरे भाई पण सांग आम्हाला, आम्ही आलोय तर हे कोण? हे ते नमस्कार. तुम्ही? हाय, मला सावीने बोलवलं. ती कुठे? मी इथे आहे सर.
ही जे म्हणते ते अगदी खरं आहे. आपण खरंच उद्या भेटूया. सर आय नो तुम्ही खूप बिझी असता, एक्स्ट्रीमली सॉरी, पण इथे काही इश्यू सॉर्ट आउट करायचे आहेत मला, तर उद्या आपण निवांत बोलूया. ओके, नो प्रॉब्लेम. आपण उद्या भेटूनच बोलू. सॉरी सर. ठीक आहे, चल. तू बाहेर कशी आली? इथल्या खिडक्यांमधून आतबाहेर यायची सवय आहे मला. आता दरवाजाच्या बाहेर जायची सवय कर. एक मिनिट, इथे काय घडतं कळेल का आम्हाला ए, सगळ्यांना? थांब थांब थांब. आनंदी थांब. आता ना आपण सगळेच तापलेत. आपण काय करूयात, जरा वेळ घेऊयात, शांत होऊयात, शांत बसूयात आणि बोलूयात. हा, आता बोला, काय प्लॅन आहे तुमचा? कसला प्लॅन दीदी? जो काही प्लॅन होता तो आम्ही कालच सांगितलाय तुम्हाला. अरेस शांती. नाही आम्हाला सांग आणि या दोघांना पण सांग ना आमचा काय प्लॅन आहे. मी बोलले होते ना तुम्हाला, जागा विकायला निघाले ते. तोच होता तो माणूस. आल्यापासून जागेकडे डोळे फाडून पाहत होता. ओली सावी, तुम्ही जागा एक मिनिट, लेट हर फिनिश. बोल. हा पण आव आणतोय चांगला वागायचा. पण मगाशी लक्ष्मण उर्मिलाला सांगत होता 10 लाख रुपये देतो, इकडचं काम सोडता का? एक सेकंड दीदी, ते काही तसं नव्हतं. मी फक्त टाइमपास करत होतो जस्ट. तुमचं कळलंय मला सगळं, टाइमपास, गेम. हा ठीक आहे, ते असेल माझ्या मस्करी तुमची. पण हे काय, खयाली पुलाचा सगळा हिशोब आहे याच्यात. हे कसं काय आलं तुमच्याकडे? तुमच्या खोलीत सापडलं मला. म्हणजे चोरलं ना तुम्ही? हो, बट जागा वगैरे विकायचं काही आमच्या डोक्यात नव्हतं. आय मीन माझ्या तरी. मुक्ता, तुझे सगळे आरोप करून झाले असतील तर मी आता माझी बाजू मांडू? मला काय पण ऐकायचं नाही. मला ऐकायचं. भाई आपल्याला सुद्धा ऐकायचं. माझ्या भावाची अशी इच्छा आहे की आमच्या मॉमने जे हॉटेल उभं करण्यासाठी मदत केली आणि ज्या जागेवर हे हॉटेल उभं आहे ते हॉटेल उभं करायला आम्ही सुद्धा मदत करावी. ही जागा, ही प्रॉपर्टी याच्यात मला काहीच इंटरेस्ट नाही. माझं प्रेम माझ्या मम्मावर आहे, माझ्या सायरसवर. सो आय सेड येस टू हिम. आणि माझा हिशोब अगदी क्लिअर आहे. जे काम करायचं 100% करायचं, नाही तर करायचंच नाही. म्हणून मग मी ही हिशोबाची फाईल मागवली आणि आय स्टार्टेड वर्किंग ऑन इट. अगं मग आमच्याकडे मागायचं ना. मग जे काम 1-2 तासात होणार होतं ना त्याला आठवडा गेला असता. तुमच्यामध्ये डिस्कशन, तुमच्यामध्ये वाद, ही फाईल द्यायची नाही द्यायची, मग माझ्याशी वेगळी भांडणं. मग या सगळ्यात काय गॅरंटी ती फाईल मला बघायला मिळेल? म्हणून मग मी या मार्गाने ती फाईल मिळवली. माझे इंटेन्शन्स चुकीचे नव्हते. आणि मग तो फोन त्या माणसाला सांगत होती ना की इकडे या, जागा बघितल्याशिवाय कळणार नाही, रेटचं आपण नंतर बोलू, जागेचा सोक्ष-मोक्ष लावायचा, त्याचं काय? तो माणूस नवीन हॉटेलच्या स्टार्टअपसाठी मदत करतो. हॉटेल इंडस्ट्री मधला फेमस माणूस आहे तो. हे जे काही फूड ऍप्स असतात ना आणि वेबसाईट, त्याच्याशी टायअप आहे त्याचं. आणि आपल्या हॉटेलमध्ये जे लोक येतात त्या व्यतिरिक्त पण लोकांच्या नजरेत हे हॉटेल यावं यासाठी धडपड चालू आहे माझी. म्हणून मी त्या माणसाला इथे बोलवलं हे हॉटेल बघायला. ते काही पण असू दे, तू आम्हाला मदत करायची काही पण गरज नाही.
आमचं हॉटेल आहे, आम्ही सांभाळू, आमच्या परीनं सांभाळू आम्ही. हॉटेल चालू राहिलं तर सांभाळशील ना.